रायगडच्या महाड नगर परिषदेच्या निवडणुकीत आज तुफान राडा पाहायला मिळाला. एकमेकांचे कट्टर विरोधक राहिलेले गोगावले समर्थक आणि तटकरे समर्थक आमने सामने आल्याने तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तुफान धुमसचक्री झाली. काही समर्थकांनी गाड्याच्या काचाही फोडल्या. भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले महाडमधील एका मतदान केंद्रावर भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी नुकतेच शिंदे गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या सुशांत जांभरे यांचे समर्थक त्यांच्यासमोर आले. यावेळी बाचाबाची होऊन विकास गोगावले आणि सुशांत जांभरे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार आडा झाला. यावेळी सुशांत जांभरे यांना मारहाण केल्याचंही सांगण्यात येत आहे. या घटनेबद्दल माहिती देताना विकास गोगावले यांनी हा हल्ला सुनील तटकरे यांनी घडवून आणल्याचा गंभीर आरोप केलाय. माझ्यावर रिव्हॉल्व्हर रोखण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. मी 2-3 नंबरच्या बूथवर कार्यकर्त्यांना भेटायला गेलो होतो. यावेळी एका फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ कारमधून काही लोक आले. त्यांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गाडीत बसलेल्या एकाने माझ्या दिशेने रिव्हॉल्व्हर रोखली, परंतु माझ्या कार्यकर्त्याने चपळाईने ती रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली. त्यानंतर माझ्यासोबतच्या अंगरक्षकाने त्या व्यक्तीला पुढे ढकलले. माझ्या कार्यकर्त्याने वेळीच रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली नसती तर गोळी मला लागली असती किंवा माझ्या कार्यकर्त्याला लागली असती, असे विकास गोगावले यांनी म्हटले. या सर्व प्रकारावर सुनील तटकरे यांनी जोरदार टीका केली आहे. ही गुंडगिरी असून पायाखालची वाळू घसरल्यावर लोक असे वागतात. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि निवडणूक यंत्रणेने याची काळजी घेण्याची गरज होती, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावर आता पोलीस काय ऍक्शन घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की माझी गाडी फोडली आणि मला मारहाण करण्यात आली, पिस्तूलचा धाक दाखवला. खरं तर ही युतीच्या दृष्टीनं, महायुतीच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी घटना आहे की ज्या ठिकाणी युती आणि महायुती झालेली नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत करावी अशा पद्धतीच्या तिन्ही नेत्यांच्या सूचना होत्या. परंतु महाडमधलं राजकारण गेले 1 वर्ष जे चालू आहे त्याच्यामध्ये वेळीच लक्ष घालणं गरजेचं होतं. आमचे मंत्री महोदय, आमचे सहकारी भरत शेठ गोगावले यांची भूमिका समजून घेणं गरजेचं होतं. भरत शेठ गोगावलेंच्या बाबतीमध्ये निवडणुकीला जे जे काही घडलं ते सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं होतं. लोकसभेच्या निवडणुकीला प्रामाणिकपणानं शिवसेनेनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जीव ओतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम केलं हे देखील समजून घेणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे महाडमधला जो राडा आपण म्हणतोय, जी हाणामारी झालेली आहे त्याची भरत शेठ गोगावलेंची किंवा विकासची देखील बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे. आज कुठेतरी हा प्रसंग झाल्यानंतर मंत्री म्हणून भरत शेठ गोगावलेंना अडचणीत आणावं आणि त्यांचे चिरंजीव विकास शेठ गोगावले यांना अडचणीत आणावं म्हणून हे षडयंत्र आहे का याचा देखील चौकशी झाली पाहिजे. पोलिसांनी निपक्षपातीपणे याची चौकशी केली पाहिजे. पण वर्षभरात वेळीच या गोष्टी जर नेते मंडळींनी थांबवल्या असत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबतीमध्ये आमच्या लोकांना समन्वय साधण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतलेला होता शिंदे साहेबांच्या माध्यमातून, आणि वेळीच ह्या सगळ्या गोष्टी न घडल्यामुळं त्याची आज मारामारीमध्ये रूपांतर झालं. त्याच्यामध्ये कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे हे नक्की तपास केला पाहिजे. पण नाहक विकास गोगावले आणि भरत शेठ गोगावले यांना टार्गेट करण्यामध्ये काही अर्थ नाही. विकास गोगावलेंचं असं म्हणणं देखील आहे की त्यांच्यावर पिस्तूल रोखण्यात आलं, त्याचबरोबर ज्या फॉर्च्युनर आणि ज्या गाड्या आल्या त्या ऑफिसच्या माध्यमातून माझ्या अंगावर मारायला आल्या असं देखील विकास गोगावलेंचं म्हणणं आहे. विकास गोगावले म्हणजे भरत शेठ गोगावलेंचे चिरंजीव. माझं तेच मत आहे. विकास शेठ गोगावलेंना त्यांचे वडील मंत्री आहे त्याचं पूर्ण भान आहे, परंतु काही लोकांना रायगडमध्ये सत्तेच्या नावाखाली भरत शेठ गोगावले आणि विकास गोगावलेंना त्रास द्यायचा आहे म्हणून या सगळ्या गोष्टी घडतायत. जर फॉर्च्युनरमधनं हॉकी स्टिक आल्या असतील, विकास शेठ गोगावलेंवर पिस्तूल रोखण्यात आलं असेल तर याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण याच्या पुढे जाऊन महाडमध्ये हे असं आपण चालू ठेवणार आहोत का, हे महायुतीच्या नेत्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. आणि याच्यामध्ये मला बोलण्याचा अधिकार एवढ्यासाठीच आहे की हे होऊ नये, हे घडू नये. त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो म्हणून अनेक वेळा मी पुढाकार घेतला, त्याच्यामध्ये मला यश आलं नाही. आता तरी पुढे जाऊन नेते मंडळींनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून निपक्षपातीपणे याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि भरत शेठ गोगावलेंची बाजू देखील ऐकून घेणं गरजेचं आहे आणि विकास शेठची बाजू देखील ऐकून घेणं गरजेचं आहे.